यंदा सोलापूर जिल्ह्यात सर्वत्र म्हणावा असा पाऊस झाला नसला तरीही मात्र जिल्ह्यातील नद्यांच्या पात्रामध्ये मात्र अनोखे चित्र पाहावयास मिळत असून जिल्ह्यातील दोन नद्यांमध्ये वेगवेगळी निर्माण झालेली विषम परिस्थिती भयावह रूप दाखवत असल्यामुळे हे चित्र मानवनिर्मित आहे का निसर्ग निर्मित याबाबत मात्र अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत। उजनी आणि वीर धरणातील पाण्यामुळे सध्या भीमा नदी दुथडी भरून वाहत आहे, त्यामुळे भीमेला पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली। तर दुसरीकडे मात्र मान नदी पूर्णपणे कोरडी असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे। मान नदीच्या पात्रामध्ये एकही थेंब पाणी नाही, त्यामुळे एकीकडे पाण्याचा सुकाळ तर दुसरीकडे पाण्याविना दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र सोलापूर जिल्ह्यात दिसत आहे। या दोन्ही नद्यांची ड्रोनच्या माध्यमातून दृश्य राहुल गोडसे यांनी टिपली असून ही परिस्थिती निसर्गाने का मानवाने निर्माण केली याबाबत विचारमंथन सुरू झाले आहे। एका जिल्ह्यामध्ये एका नदीला पूर तर दुसरी नदी मात्र कोरडी खट्ट पडली असून एकीकडे भीमा नदी काठाला पुरामुळे नागरिकांच्या घरामध्ये पाणी, शेतातील उभ्या पिकामध्ये पाणी घुसत आहे, तर दुसरीकडे मात्र मान नदी आजही कोरडी असल्यामुळे नागरिक, शेतकरी व मुक्या प्राण्यांची पाण्यासाठी दैना अवस्था सुरू आहे। हे विदारक व अजब गजब चित्र केवळ आणि केवळ सोलापूर जिल्ह्यातच पाहावयास मिळत आहे। यामुळे याला कारणीभूत निसर्ग, प्रशासन की शासन हे गौड बंगाल मात्र कायम आहे।